मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही आपल्या सर्वांना आता माहितीच आहे की सरकारने खास महिलांसाठी आणलेली आहे. तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. पण घरबसल्या आपण अर्ज कसा करू शकतो हे या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आधी या योजनेसाठी आपल्याकडे ॲप होता, पण आता ॲपबरोबर सरकारने वेबसाईटसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. तर वेबसाईटमार्फत अर्ज कसा करायचा ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर आपण आता बघूया अर्ज कसा करायचा ते. सर्वप्रथम आपल्याला ladkibaheen.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे. वेबसाईटची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर तुम्ही इथे योजनेची माहिती वाचू शकता. आपल्याला कुठली कागदपत्रे लागणार आहेत ती म्हणजे आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र किंवा तुमचा जन्म दाखला आणि महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास ते कागदपत्र, वार्षिक उत्पन्न, बँक खात्याचे तपशील आपल्याला इथे लागणार आहेत. त्यानंतर आपल्याला क्लिक करायचं आहे अर्जदार लॉग इन इथे तुम्ही बघू शकता आपल्याला मोबाईल नंबर आणि पासवर्ड हे लॉग इन करण्यासाठी दिलेलं आहे. ते आपण अर्ज केल्यानंतर पाहू शकतो. पण आता आपण पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर इथे आपल्याला क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे. क्रिएट अकाउंटवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला आधार कार्डवर असेल त्याचप्रमाणे आपल्याला इथे पूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर जो आपला बँकशी लिंक असेल तो आणि आधार कार्डशी लिंक असेल तो मोबाईल नंबर आपल्याला इथे लागेल, कारण की आपल्याला इथे OTP येणार आहे व्हेरिफिकेशनसाठी. त्यानंतर आपल्याला पासवर्ड टाकून पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. नंतर तुम्ही कुठल्या जिल्ह्यात राहता, तुमचा तालुका आणि तुमचं गाव. त्यानंतर आपल्याला टाकायची आहे महानगरपालिकेचं नाव. त्यानंतर आहे ऑथराइज पर्सन, म्हणजे तुम्ही सामान्य महिला असेल तर सामान्य महिला टाका किंवा यापैकी दिलेल्या ऑप्शन्समध्ये तुम्ही कुठली महिला आहे ते सिलेक्ट करून तुम्ही टाकू शकता. आपण इथे सामान्य महिलाच टाकणार आहोत. त्यानंतर कॅप्चा फिल करून आपल्याला साइन अप करायचं आहे. तर आपल्याला जायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज यामध्ये आणि तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून कॅप्चा फिल करून व्हॅलिडेट आधार या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपली संपूर्ण माहिती इथे भरायची आहे. तर इथे आहे महिलेचे आधार कार्ड प्रमाणे पूर्ण नाव इन इंग्लिश. तर आपल्याला आधार कार्डवर आपलं जसं नाव आहे ते इथे इंग्लिशमध्ये पूर्ण टाकायचं आहे. त्यानंतर वडील किंवा पतीचे नाव इथे टाकायचं आहे. महिलेचे लग्नापूर्वीचे नाव असल्यास ते नाव इथे टाकायचे आहे. वैवाहिक स्थिती आणि जन्मतारीख टाकायची आहे. आणि त्यानंतर आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का, होय किंवा नाही यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. नाही असल्यास तुमचा दुसऱ्या कुठल्या राज्यात जन्म झाला आहे ते इथे टाकायचं आहे. तर इथे खाली अर्जदाराचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. पिनकोड, जिल्हा, तालुका, गाव आणि महानगरपालिका जे आपण लॉग इन करताना टाकलं तेच टाकायचं आहे. आणि इथे तुमचा वॉर्ड सिलेक्ट करायचा आहे. मतदारसंघ, ज्या मतदारसंघाखाली तुम्ही येता ते इथे सिलेक्ट करायचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. नंतर आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का. जर होय असेल तर होय किंवा नाही असेल तर नाही सिलेक्ट करायचं आहे. ते झाल्यानंतर आपल्याला आपल्या बँकेचे डिटेल्स भरायचे आहेत. तिथे आपल्याला बँकेचं पूर्ण नाव, बँक खातेधारकाचे नाव म्हणजे ज्या महिलेचं हे खातं आहे तिचं नाव आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर या बँकेचे खाते क्रमांक टाकायचा आहे. परत एकदा आपल्याला खाते क्रमांक कन्फर्म करायचा आहे आणि बँकेचा IFSC कोड इथे टाकायचा आहे. पुढे आहे आपले बँक खाते आधारशी जोडले आहे का. जर आपले बँक खाते जोडले नसेल तर आधारशी जोडून घ्या. जर तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असेल तर होय सिलेक्ट करा. आणि ज्यांचं आधार कार्ड बँकेशी जोडलेलं नसेल त्यांनी सुद्धा होयच सिलेक्ट करा, कारण की ऑनलाईन पद्धतीनेच बँक खाते आधारला कसं जोडायचं ते त्याच्यावर आपण दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे, तोही तुम्ही पाहू शकता. आता आपण पुढे जाऊया. इथे आपल्याला आपले कागदपत्र अपलोड करायचे आहेत.
तर पहिले आहे ते आधार कार्डची समोरील बाजू आणि आधार कार्डची मागील बाजू. तर हे सगळे कागदपत्र आपल्याला आपल्या फोनमध्ये स्कॅन करून ठेवायचे आहेत आणि इथे आपल्याला ते अपलोड करायचे आहेत. अपलोड करण्यासाठी इथे त्यांनी आपल्याला साईज सांगितली आहे, ती म्हणजे 50 KB ते 5 MB मध्ये हे कागदपत्र आपलं असलं पाहिजे. तर इथे आपण आधार कार्ड अपलोड करून घेऊ. आधार कार्ड अपलोड केल्यानंतर तुम्ही इथे व्ह्यू फाईल या ऑप्शनने ते पाहू शकता. त्याच्या पुढे आहे अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र यापैकी कुठलंही एक प्रमाणपत्र किंवा कागदपत्र आपल्याला इथे अपलोड करायचं आहे. तर जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही इथे अपलोड करू शकता, पण ते JPG, JPEG, PNG आणि PDF या फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे का. जर ते असेल तर ते आपल्याला अपलोड करायचं आहे, जर नसेल तर तुम्ही नाही हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता. तर इथे आपल्याकडे रेशन कार्ड आहे म्हणून आपण होय सिलेक्ट केलं आहे. त्यानंतर केशरी रेशन कार्ड किंवा पिवळे रेशन कार्डचे समोरील आणि मागील बाजू आपल्याला अपलोड करायची आहे. पुढे आहे अर्जदाराचे हमीपत्र हस्ताक्षर करून अपलोड करा. तर इथे आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हमीपत्राचा PDF दिलेला आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. हमीपत्र कसं आहे ते तुम्हाला आम्ही दाखवतो. तर अशा प्रकारे हे हमीपत्र आहे. इथे आपल्याला सर्व बॉक्सेस टिक करून खाली आपली सही करायची आहे आणि दिनांक टाकून आपल्याला ते अपलोड करायचं आहे. त्यानंतर आहे बँक पासबुक. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही इथे ते अपलोड करू शकता. पुढे आहे अर्जदाराचा फोटो. इथे तुम्हाला फोटो जो तुमचा पासपोर्ट साईज फोटो असतो तोही तुम्ही अपलोड करू शकता किंवा जर तुम्हाला लाईव्ह फोटो काढायचा असेल तर तुम्ही लाईव्हसुद्धा काढू शकता. ॲपमध्ये आपल्याला फक्त लाईव्ह फोटोचा ऑप्शन होता, बट वेबसाईटमध्ये तुम्ही तुमचा जो पासपोर्ट साईज फोटो असतो तो इथे टाकू शकता. पुढे आपल्याला हमीपत्राचं अस्वीकरण स्वीकारा इथे आपल्याला टिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती एकदा चेक करून घ्यायची आहे. जर काही चेंजेस असल्यात ते करून घ्यायचे आहेत आणि नंतर मग इथे कॅप्चा टाकून आपल्याला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली आणि ॲप्लिकेशन नंबर इथे आपल्याला दिलेला आहे. तर मित्रांनो, आपला अर्ज हा सबमिट झालेला आहे. आपण केलेला अर्ज आपल्याला जर पाहायचा असेल तर यापूर्वी केलेले अर्ज यावर क्लिक करून इथे तुम्ही तुमचा अर्ज पाहू शकता. सध्या ते ॲप्लिकेशन स्टेटस हे पेंडिंग दाखवत आहे. थोड्या दिवसांनी ते रिव्ह्यूमध्ये जाणार आणि नंतर ते अप्रूव्ह होणार. तर अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे मिळणार आणि पैसे मिळायच्या आधी मी तुम्हाला जसं सांगितलं तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक करून घ्या. ते केल्यानंतरच तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहेत. तर हे सगळं झाल्यानंतर तुम्ही इथे लॉग आउट करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आणि लाईक करून नक्की सांगा आणि असंच तुमच्या अजून मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ऑल थिंग्स इनसाईट या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.